नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पिंपळगाव जलाल टोल नाक्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महामार्ग पोलिसांवर ट्रक चालकाला मारहाण करून त्याचा मालवाहू ट्रक पेटवून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग पोलिसांनी मालवाहू ट्रक अडवून दंडाच्या नावाखाली 5,000 रुपयांची मागणी केली। मात्र चालकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांशी त्याचा वाद झाला। हा वाद चिघळत गेल्यानंतर चालकाला मारहाण करण्यात आली आणि ट्रकला आग लावल्याचा आरोप देखील आहे। या घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। मात्र आग इतकी भीषण होती की ट्रकसह त्यातील बहुतांश सामान जळून खाक झाले। या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली। याच दरम्यान संबंधित पोलीस घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोपही चालकाने केलाय। दरम्यान हा ट्रक पंजाबमधील असून पुण्याहून भटिंड्याकडे आर्मी जवानांचे साहित्य घेऊन जात होता, अशी माहितीही समोर आली आहे। तसेच महामार्ग पोलिसांकडून वाहनांना अडवून सतत पैशांची वसुली केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचाही आरोप चालकाने केलाय। या संपूर्ण प्रकरणाची नेमकी सत्यता काय याचा तपास पोलीस करत आहेत। मात्र या घटनेमुळे येवला परिसरात एकच खळबळ उडाली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।